होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर हल्ला, पुणेकर अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू। ओमानच्या हद्दीतून जहाज प्रवास करत असताना हल्ला झाला। होर्मुझच्या सामुद्रधुनीत 20% शुल्क लावण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रद्द, मात्र इराणच्या बंदरांवर नाकाबंदी सुरू। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 1.25 तास चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि पवार गटाच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा रंगली। एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत तासभर चर्चा। शिवसेनेत नव्यानं आलेले 6 खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन चर्चेत सहभागी। मतदारसंघांच्या विकास कामावर भेटल्याचा शिंदेंचा खुलासा। नाशिकच्या 15 नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं। शिंदे गटात जाण्याच्या अफवांना 2दा प्रत्युत्तर दिल्यानंतर नगरसेवक मातोश्रीवर जाणार। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा आज मुंबईत सत्कार। कर्जमाफीची अंमलबजावणीही झाली नाही, पण भाजपला गौरवाची घाई। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। निकृष्ट सोयाबीन प्रकरणी आज मंत्रालयात कृषी मंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली। अकोल्याचे आमदार रणधीर सावरकरांना विशेष आमंत्रण। पुणे महापालिकेकडून 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय 24 तासात रद्द। पाणी कपात लांबणीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव। श्रीरामपूर शहरात व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सलग 4थ्या दिवशी बंद पाळणार। गुन्हेगारांना मकोका लावण्याचा व्यापाऱ्यांचा आग्रह। आज सर्वपक्षीय मोर्चा काढून दबाव वाढवणार। पुण्यात गुंडांना कायद्याचं भय उरलं नाही। कोथरूडमध्ये 8 ते 10 जणांचा मोबाईलमध्ये काम करणाऱ्या तरुणावर कोयत्यानं हल्ला, तर 8 ते 10 जणांच्या टोळक्याची सोसायटीत घुसून गाड्यांची तोडफोड। समृद्धी महामार्गावर प्रवासादरम्यान पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या। उत्तर प्रदेशातील सलमान खान मृतदेह कारमध्ये ठेवून 70 किलोमीटर प्रवास करत पोलिसांना शरण, सोबत 3 लहान मुलं। मुसळधार पावसाचा बुलेट ट्रेनच्या कामालाही फटका। उल्हास नदीवरील कच्चा पूल वाहून गेला। यंत्रसामुग्रीची ने-आण, कर्मचाऱ्यांसाठी पूल उभारला होता। मुख्य पुलाचं काम रखडण्याची शक्यता। पहिल्या वनडेमध्ये भारताचा 6 गडी राखून विजय। अक्षर पटेलच्या 4 विकेट्स आणि नाबाद 57 धावा। कॅप्टन शुभमन गिलनं 80 धावा केल्या। रोहित, विराट मात्र अपयशी। फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये 16 वर्षांनंतर स्पेनची अंतिम फेरीत धडक। सेमीफायनलमध्ये फ्रान्सला 2-0 ने हरवलं। एम्बाप्पेची जादू चाललीच नाही।